नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण भांडूप ईस्ट एक्सप्लोर करायला आलोय। तर खरं सांगू, मी स्वतः भांडूपमध्ये राहून मी भांडूप ईस्ट एक्सप्लोर नाही केलंय। तर आज आपण भांडूप ईस्ट एक्सप्लोर करायला आलोय आणि माझ्यासोबत दोन लोक आहेत। हा एक सोविक आहे आणि एक अर्णव राणे आहे। तर आपण आज भांडूप ईस्ट एक्सप्लोर करणार आहे आणि आजचा दिवस आहे संडे आणि आज खूप पाऊस पडतोय, तरी पण आपण भांडूप एक्सप्लोर करणार आहे। तर आपण पुढे जाऊन बघूया भांडूपमध्ये अजून काय काय, भांडूप ईस्टमध्ये अजून काय काय। तर मित्रांनो, आपण पुढे चालत राहतोय, बाजूला ट्रेनची पटरी आहे, खूप सुंदर वाटते। त्या साईडला भांडूप वेस्ट आहे, मतलब वेगळाच नजारा येतोय। साईडून थांबा जरा, समोरून बस येते आणि आम्ही रस्त्याच्या मधून चालतोय, अशी आम्ही माणसं आहे। तर एक आम्हाला गुगल मॅपवर एक तलाव दिसतंय, आता आपण तिकडे जाऊया, बघूया तिकडे काय बघण्यासारखं आहे की नाही। तर मित्रांनो, हे बघा, इकडे पाठीमागे स्टेशन आहे, तिकडे आपण खूप मजा करणार आहे। आता आम्ही दोन छत्री, आमच्याकडे 3 लोक आहेत, तरी अर्धा तर मी भिजलोच आहे, कारण हे दोघं छत्री पकडताय आणि मला ब्लॉगिंग करायला लागते, म्हणून मी अर्धा भिजलो आहे पाठून। पण ठीक आहे, तुमच्यासाठी एवढं तर करूच शकतो मी। फायनली मित्रांनो, आपण लोकेशनवर आलेलो आहे। आपल्या पाठी एक तलाव आहे, आणि इकडे मासेमारी पण केलेली जाते, इकडे मासे पकडतायत। खरं सांगू तर भांडूप वेस्ट पेक्षा भांडूप ईस्ट खूप चांगलं आहे, आणि इकडे पूर्ण नेचरचा व्ह्यू येतो, पूर्ण नेचरचा व्ह्यू। खरं बोलतात ना, ते भांडूप म्हणजे भांडूप एक गाव आहे, हे भांडूप वेस्टमध्ये नाही समजणार तुम्हाला, त्यासाठी तुम्हाला भांडूप ईस्टमध्ये यायला लागणार। आणि अजून एक व्ह्यू आहे, त्यापेक्षा सुंदर आहे हा बघा व्ह्यू, हा एकदा चेक करा, काय व्ह्यू आहे। ही एक खाडी आहे, वाटतं खाडी आहे। इकडे सगळे प्राणी दिसत आहेत, इकडे पक्षी जास्त आहेत खरं म्हणजे। आपण अजून पण पुढे जाणार आहे। तर मित्रांनो, आपण त्या लोकेशनवरून निघालेलो आहे। आपण पुढे खूप ट्राय केलं फिरायचं, पण आपल्याला लोकेशन भेटले नाही। खरं सांगू तर भांडूप ईस्टमध्ये जास्त लोकेशन फिरायला नाही आहे। तुम्हाला फिरायचंच असेल तर भांडूप वेस्ट आहे, त्या कारण तिकडे खूप पॉईंट आहेत फिरायला, आपण ते पण एकदा कव्हर करणार आहे। आता खूप जोरात पाऊस आला आहे, आमच्याकडे 2च छत्रे, पाठून पूर्ण भिजायला जात आहे, पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे। आत्ता आम्ही परत रिटर्न चाललो आहे, नवीन आम्हाला स्पॉट भेटला तर तिकडे आम्ही थांबू, नाहीतर आम्ही डायरेक्ट आता घरीच जाणार, कारण आता फिरायला जागा नाही आहे इकडे। खरं सांगू तर टाईम वेस्ट आहे। तुम्ही येताय तर मजासाठी येऊ शकतात, पण इकडे बघण्यासारखं काहीच नाही आहे। एकदम नेमके स्पॉट आहेत ते तुम्ही बघू शकतात, नाहीतर इकडे बघायला काहीच नाही आहे। तर बघूया आता आपण पुढे जाऊन, पुढे काय आपल्याला जागा भेटते का, म्हणजे फिरण्यासाठी कुठची जागा आहे का, नाही भेटली तर आपण परत आता रिटर्न जाणार घरी। तर आपण पुढे जाऊन बघूया। तर मित्रांनो, तिकडे खूप पाऊस होता म्हणून मला व्हिडिओ काढता आले नाही, म्हणून आता आपण इकडेच ब्लॉग आपला संपवतोय। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये। टाटा, बाय बाय, टेक केअर।